नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुमित्रा ही ऐश्वर्याला म्हणत असते की तुला जर या घरामध्ये कोणी शिक्षा करत असेल ती फक्त आणि फक्त जानकीच ठरवेल, जानकीच तुला शिक्षा देईल. तेव्हा आता सुमित्रा ही जानकीला म्हणते की हो जानकी, अगं जानकी हे बघ, या बाईमुळे तुला आतापर्यंत इतक्या मरण येताना सहन करावे लागल्यात, कित्येक अपमान तुला सहन करावे लागले, मग त्याचीच आता परतफेड करण्यासाठी देवाने तुला एक संधी दिलेली आहे असे तू समज. आणि तेवढ्यात आता सुमित्रा गुलाबला आवाज देते आणि गुलाब लगेच काठी घेऊन येतो. सुमित्रा आता ती काठी आपल्या हातात घेते आणि जानकीच्या हातात ती काठी देत म्हणते की आता मात्र ह्या बाईला तू अशी आदल जन्माची घडव की कोणतीही सून मात्र आपल्या घरामध्ये संसारामध्ये आग लावणार नाही आणि परत कोणतीही मुलगी चुकीचं नाही वागणार आणि परत कोणतीही बायको नवऱ्याला नाही फसवणार. तेव्हा आता जानकीला सुमित्राने पुरेपूर परवानगी दिलेली असते की ह्या ऐश्वर्याला चांगले अद्दल घडवण्याची, तिला शिक्षा देण्याची. आता सर्वजण ऐश्वर्याकडे रागाने बघत असतात, कारण परत या ऐश्वर्याने इकडे डोळा वर करून बघायला नको आणि मात्र ती लाता शिक्षा व्हायलाच हवी. म्हणून आता सुमित्रा जानकीच्या हातामध्ये काठी देते आणि घे असं म्हणते आणि ह्या ऐश्वर्याला चांगली बेदम मार, हीच तिची शिक्षा असेल. तेव्हा आता ऐश्वर्या सर्वांच्या मध्ये असते तर जानकी आता तिच्याकडे अगदी गोल फेरे घेते आणि ढकलतच आता तिला जोरात ढकलून देते. तरी सुद्धा आता हे ऐश्वर्याचा मास्क काही उतरलेला नसतो, ती सर्वांकडे रागाने बघत असते. तर जानकी म्हणते की पाठीमागून वार करण्याची सवय मला नाही तर ती सवय तुला आहे, तर कारण लढाई करण्यासाठी तर आता बरोबरीला संधी तर मिळायलाच हवी. त्यामुळे आता मात्र हिच्या हातात सुद्धा एक काठी असायला हवी आणि लढाई करायची असेल तर आता हिला एक संधी तर द्यायलाच हवी. असे बोलून ती गुलाबदादांना आवाज देते तर गुलाबदादा एक काठी आता जानकीच्या हातात आणून देतात. तेव्हा ती दुसरी काठी आता जानकी ऐश्वर्याच्या हातात फेकते. तरी सुद्धा ह्या ऐश्वर्याचा गर्व काही उतरलेला नसतो, तिचा इगो मात्र आहे तसाच. ती म्हणते की अगं जानकी, तू तर खूप मोठी चूक करते. तर आता जानकी म्हणते की याला चूक नाही म्हणत, याला असं म्हणतात की समोरच्याला सुद्धा बरोबरीची संधी देणं आणि आपला मुकाबला सुद्धा बरोबरीचाच असला पाहिजे, हो की नाही, चल मग बघूयात. म्हणून आता जानकी सुद्धा कमरेला पदर खोचते आणि ऐश्वर्या सुद्धा तोऱ्यातच आपला पदर कमरेला खोचते. जानकी म्हणते की बघतेस की मी स्वतःला कशी वाचवते. म्हणून ऐश्वर्या आणि जानकी ह्या दोघीमध्ये आता काठीच्या मारामारी सुरू होतात. तेव्हा आता ऐश्वर्या धावून आल्यानंतर ती काठी आता जानकी तिच्या काठीने रोखते. तेव्हा आता जानकी रागानेच म्हणते की माझं कुटुंब तोडायला तू आली होती, आता मात्र मी तुला तोडेल, तुझी गुरमी आणि तुझा माज मी तोडेल, या सगळ्याचा हिशोब मी आता चुकता करणार आहे. म्हणून आता जोरात अशी ताकद लावून ऐश्वर्याची काठी ढकलून आता ऐश्वर्याला मात्र जानकी तोंडावर पाडते आणि जोरात तिच्या मागून एक तिच्या पाठीमागून अगदी मांडेवर एक काठी बसवते. तशी ऐश्वर्या लगेच तोंडावर खाली पडते. जानकी आता इतकी पेटून उठलेली असते की एक जे काही देवी आईचा अवतार आहे तर जानकी मध्ये संचारतो. जानकी रागानेच ऐश्वर्यावर धावून येते, अगदी एका राक्षस सारखं अगदी तिला खाली पाडते आणि काठीने जोरात तिला मारणार तोच लगेच तिच्यावर ती काठी उगारते. ऐश्वर्या खूपच घाबरी झालेली असते, तिला आता जानकीची खूप भीती वाटते आणि सर्वजण धक्क्याने हे सर्व बघत असतात. आता जोरात जानकी काठी ही बाजूला फेकून देते. ऐश्वर्याला असं वाटतं की माझ्या अंगावरच फेकून मारली म्हणून ऐश्वर्या तशी खूप घाबरते. तेव्हा मात्र जानकी आता ऐश्वर्याचा हात जोरात हिसकावते आणि तिला धरून उठून उभा करून म्हणते की विषारी नागिन, अगं विष कालवलंस तू आमच्या घरामध्ये, विष कालवायला आली होती का आमच्या घरामध्ये, म्हणून सन सन आता तिच्या कानामागे देते. तशी ऐश्वर्या पुन्हा तोंडावर पडते. तेव्हा जानकी तिला पुन्हा उठवते आणि म्हणते की हळूहळू तू सगळ्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी विष कालवलंस आणि आमचं घर फोडलं, म्हणून जानकी दुसरी सुद्धा तिच्या कानामागे देते. असं करून करून जानकी खूप काही तिला मारते. सौमित्र आणि सारंग हे सगळेजण तिच्याकडे आता रागाने बघत असतात. तेव्हा मात्र आता पुन्हा जानकी तिच्या हाताला धरून उठवते आणि म्हणते की सारंग भाऊजींची प्रेमाचं नाटक केलं आणि त्यांच्या प्रेमाशी तू खेळली, त्यांना फसवलं, चल माफी माग. म्हणून जानकी तिच्या हाताला धरून सारंगच्या पायाशी तिला ढकलून देते. तेव्हा मात्र सारंग तिच्याकडे रागाने बघत असतो आणि ऐश्वर्याला ते जे काही आपण सारंगला कसे फसवले ते प्रत्येक आता घडलेले एक एक क्षण आठवतात. ते काही प्रेग्नेंट आहे, ती खोटं बोलली होती हे सुद्धा आता सारंगला आठवते. सारंग रागाने तिच्याकडे बघतो. तेव्हा मात्र आता पुन्हा जानकी तिला धरते आणि हाताला धरून तिला आईंच्या समोर, सुमित्रा आई समोर घेऊन येते
आणि म्हणते की माझ्या आईचा मानसिक छळ तू केला होता, त्या मनोरुग्ण आहे हे सिद्ध करण्याचा तू तर प्रयत्न केला होता, त्यांच्या पाया पड म्हणून जानकी आता पुन्हा ऐश्वर्याला सुमित्राच्या पायाशी ढकलून देते. तेव्हा आता ऐश्वर्या जेव्हा सुमित्राच्या पायाशी येते तर तेव्हा जे काही आपण या सुमित्राला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकण्याचे जे काही लोक बोलावले होते ते सर्व क्षण आता ऐश्वर्याला आठवतात. तेव्हा आता जानकी पुन्हा या ऐश्वर्याला उचलते, तिला हाताला धरून नानांच्या समोर घेऊन येते आणि म्हणते की नानांना जिन्यावरून ढकलून दिलं, त्यांचा जीव घेण्याचा तू प्रयत्न केला तर चल आता त्यांची माफी माग म्हणून ऐश्वर्याला ती आता नानांच्या पायाशी ढकलून देते. मात्र आता नानांच्या पायाशी आल्यानंतर आता ऐश्वर्याला तेच आठवते तिने कसं नानांना जिन्यावरून ढकलून दिले होते ते. तो क्षण तिच्या डोळ्यासमोर येतो, तिला ते सर्व आठवते आणि पुन्हा आता रागानेच जानकी ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि सौमित्र अवंतिका समोर घेऊन येते आणि म्हणते की त्या दोघांना सुद्धा तू सोडले नाही, त्यांच्या नात्यात सुद्धा तू भांडणं लावण्याचा प्रयत्न केलास, लाज कशी वाटली नाही तुला, म्हणून सनकरी पुन्हा एक तिच्या कानामागे देते आणि तिला सौमित्राच्या पायाशी ढकलते आणि अवंतिकाच्या सुद्धा पायाशी. आणि तेवढ्यात मात्र आता जेव्हा त्यांच्या पायाशी येते तर त्यांच्यामध्ये भांडण लावण्याचा जो प्रयत्न केलेला असतो तो सुद्धा आता तो क्षण तिला आठवतो. कारण सौमित्राच्या रूम मध्ये येऊन तिने तर चक्क सौमित्राचा हात धरलेला असतो आणि तेवढ्यात तेथे अवंतिका आलेली असते. तेव्हा मात्र आता पुन्हा जानकी तिच्या ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि आजी समोर घेऊन येते आणि म्हणते की गुंडी गुंडी करत जिने तुझे इतके लाड केले त्या आजीला सुद्धा तू फसवलं, त्या आजीने वेळोवेळी तुझी साथ दिली, तुझ्या बाजूला त्या उभ्या राहिल्या, त्या आजीचा सुद्धा तू वापर करून घेतला, त्यांचा गैरफायदा तू घेतलास म्हणून जानकी पुन्हा आता ऐश्वर्याच्या कानामागे देते. आज मात्र ऐश्वर्याचा गाल पूर्णपणे लाल रंगलेला असतो. आता एक एक सण करून जानकी प्रत्येक आता चुकांची आठवण करून देत, तिच्या पापाची आठवण करून देत तिला आता कानामागे देत असते आणि प्रत्येकाच्या पायाशी माफी मागायला अगदी देत असते. तेव्हा आता ऐश्वर्या आजीच्या पायाशी जेव्हा येते तेव्हा आता आजीसोबत आपण जे काही खोटं वागलो त्यांचा आपण वापर करून घेतला हे क्षण मात्र ऐश्वर्याला पुन्हा आठवतात. जे काही नानांच्या खोलीतील ते औषध आहे ते सुद्धा आजीने ऐश्वर्यासाठी तिला ते औषध बदलवायला या आजीने आणून दिले होते. इतकी साथ मात्र आता आजीने ऐश्वर्याला दिली होती. त्यानंतर आता जानकी पुन्हा ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि तिला ऋषिकेश समोर घेऊन येते आणि म्हणते की बघ ना अगं आमच्या दोघांकडे बघ, अगं तुझ्यामुळे तर आम्हाला दोघांना सुद्धा आमचं हे राहतं भरलं घर सोडून मात्र आम्हाला वनवास भोगावा लागला. तेव्हा आता जानकी ऋषिकेश आणि ऐश्वर्या ह्या सगळ्यांना मात्र आता जेव्हा ते घराच्या बाहेर हे घर सोडून गेलेले असतात तो क्षण तो दिवस आठवतो. जानकीच्या डोळ्यात मात्र आता त्याच्या ज्वाला ह्या अगदी भडकत असतात आणि तेव्हा मात्र आता घराच्या बाहेर गेल्यानंतर आता जानकीला गाड्या वगैरे पुसून अगदी ह्या ऐश्वर्याची सुद्धा गाड्या पुसून वगैरे देण्याची वेळ आली होती. इतकं काम मोलकरणीसारखं जानकीला करावं लागत होतं पण तरी सुद्धा चांगले दिवस येतील या आशेने मात्र जानकी सर्व काही सहन करून कष्ट करायची. ऋषिकेशला कुस्ती सुद्धा खेळावी लागली होती आणि त्यात सुद्धा ऋषिकेशला हरवण्यासाठी किती प्रयत्न केले होते तर. आणि अगं तुझ्यामुळे केवळ माझ्या लहान मुलीला परिस्थितीचे चटके सहन करावे लागले. तेव्हा मात्र आता जेव्हा घर सोडून गेल्यानंतर ओवीला झोप सुद्धा येत नसते कारण तिला आता फॅन वगैरे आहे त्याची सवय लागलेली होती आणि हे सगळं काही ऐश्वर्यामुळे ओवीला सुद्धा सहन करावे लागले याची आठवण मात्र जानकी आता ऐश्वर्याला करून देत असते. तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या जीवाची उपासमार झाली आणि तुझ्याचमुळे आता माझ्या मुलीच्या जीवावर सुद्धा बेतले होते म्हणून सनकरी आता या सर्वाची आठवण करून देत तिच्या आणखीन कानामागे देत असते. ऐश्वर्या शेवटी तोंडावर खाली पडते. त्यानंतर आता इकडे लताबाईला जेथे किडनॅप करून ठेवलेले आहे तर तेथे ती मायाला आवाज देते की माया ए माया 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 म्हणून आवाज देते परंतु मायाचा आवाज आता हिच्यापर्यंत पोहोचत नसतो. तेव्हा आता लताबाई खूप रडत म्हणते की देवा काही करून परंतु लवकरात लवकर माझी इथून सुटका कर, तेव्हा तू काहीतरी असा चमत्कार कर आणि त्या ऐश्वर्याला चांगला जन्माचा धडा शिकव. तेव्हा मात्र आता लताबाई स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न आणि खटापट करत असते. त्यानंतर आता इकडे जानकी ऐश्वर्या जवळ येते आणि म्हणते की अगं मी तुला सांगितलं होतं की शिशुपालाचे जे काही 100 अपराध झाल्यानंतर त्याचा सुद्धा अंत शेवटी झाला होता, मग तसाच आज तुझा अंत हा निश्चित आहे असे बोलून आता जानकी ऐश्वर्याच्या हाताला रागाने धरते आणि तिला घराच्या बाहेर दरवाजातून आणून ढकलून देते. तेव्हा ऐश्वर्या तोंडावर पडते परंतु समोरून मात्र आता ऐश्वर्याला कसं घराच्या बाहेर काढलं हे मोबाईल मध्ये कोणीतरी व्हिडिओ शूटिंग काढून घेत असते. नक्की हा तो मास्क मॅन आहे की आता हे सर्व तो करत आहे तर. तेव्हा मात्र
मात्र आता घरातील सर्वजण बाहेर येतात आणि या ऐश्वर्याकडे रागाने बघत असतात. ऐश्वर्याला शेवटी घराच्या बाहेर आज काढले गेलेले असते आणि आता जानकी रडतच म्हणत असते. तेव्हा आता जानकीला तो क्षण आठवतो की पहिल्या वेळेस येथेच मी आणि माझ्या मुलीने रांगोळी काढली होती आणि तेव्हा आता जानकीला ते क्षण आठवतात. जानकी म्हणते की ती फक्त रांगोळी नव्हती तर माझ्या कुटुंबाच्या सुखाचे ते क्षण होते, ते चित्र होतं, जे चित्र सुद्धा तू विस्कटलं होतं. आणि जेव्हा आता पहिल्यांदा ऐश्वर्या तेथे आलेली असते आणि अगदी पायाने ती रांगोळी पुसून आता तेथून गेलेली असते, हे क्षण आता ऐश्वर्याला आणि जानकीला सगळ्यांना आठवतात. अगोदर तर तू रांगोळी विस्कटली आणि त्यानंतर मात्र तू माझं घर विस्कटलंस आणि हे बघ जसं मला विस्कटलेलं सावरता येतं तसेच मात्र माझ्या कुटुंबाच्या सुखी समाधानाच्या या रांगोळीला विस्कटणाऱ्या ह्या हातांना मात्र मला अडवायला सुद्धा येतं. आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, अगं आम्ही रणदिवे आहोत, रणदिवे आम्ही कर्माने आणि धर्माने मात्र शेतकरी आहोत, परंतु हे बघ अगं तुझ्या इराद्यांची जी कीड लागलेली आहे ना ती मात्र आम्हाला ओळखता नाही आली. अगं खूप उशीर झाला परंतु हरकत नाही, तण माजलं की ते उपटून फेकावंच लागतं. आणि आज एक गोष्ट लक्षात घेऊ, तीच अवस्था तुझी आज झालेली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, अगं माझ्या रणदिवे कुटुंबातील जी काही अंगणातील माती आहे तीच अशी आहे की जी काही ते पेरलं तरी सुद्धा ते शेवटी उगतं, परंतु माझ्या या अंगणामध्ये तुझ्यासारख्या विष प्रवृत्त करणाऱ्या मुळाची मुळी मी नाही अगदी उगून देणार. इथं फक्त आणि फक्त प्रेमाची तुळसच फुलू शकते, फक्त प्रेमाची तुळस. तेव्हा आता जानकी लगेच आपला चेहरा वळवते. सर्वजण रागाने ऐश्वर्याकडे बघत असतात. ऐश्वर्या आता खाली रडण्याचं नाटक करत असते आणि रडता रडता आता जोरजोराने हसायला सुद्धा वेड्यासारखी सुरुवात करते. सर्वजण आता ऐश्वर्याकडे रागाने बघतात. आता लगेच अगदी हात अगदी जोरात खाली आदळते आणि आपली जी काही डोक्याला मंडोळी बांधलेली आहे तर ती तोडून फेकून देते आणि सगळ्यांकडे रागाने बघते आणि अगदी जोरजोराने टाळ्या वाजवायला सुरुवात करते आणि म्हणते की वा बघा बघा रणदिवे फॅमिली, अख्खी रणदिवे फॅमिली माझ्यासमोर उभी आहे तर, आणि उभी नाही तर माझ्या विरोधात उभी आहे तर. आणि लगेच आता उठून उभी राहते आणि म्हणते की तुम्ही लोकांनी कोणतं गाणं माझ्यावर केलं होतं, काय गाणं होतं बरं ते, आणि हो ते गाणं की साधा भोळा राजा त्याची लबाड राणी. आणि लगेच आता तोऱ्यातच डान्स करायला घेते आणि लगेच म्हणते की लबाड राणी, अगं लबाड राणी तर भारी पडली तुमच्यावर. आणि कमाल आहे तर मला एक गोष्ट हेच कळत नाही की मला या घरातून बाहेर काढून तुम्हाला लोकांना काय मिळणार आहे बरं, आणि काय वाटलं तुम्हाला की तुम्ही लोक जिंकलेत आणि मी हारलेत का? मी ऐश्वर्या आहे, नावाची ऐश्वर्या, ऐश्वर्या म्हणतात मला, आणि ऐश्वर्या मात्र कधीही हारत नसते, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि हे बघा ही जानकीकडे आता बोट दाखवते आणि म्हणते की ही जानकी आहे ना जी काही तुमच्या पाठीशी राहते, आता लवकर या तिच्या आईच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणार आहे, ते पण खडी फोडायला, त्यामुळे ती काही तुमच्या साथ देऊ शकणार नाही. आणि ऐश्वर्या आता जानकी समोर येते आणि म्हणते की तुला काय वाटलंस की हा जो काही तू लग्नाचा घाट घातलास आणि मला म्हणजे अगदी खाली पाडून तू जिंकलीस आणि मी हरले असं तुला वाटतं का? नाही जानकी, हे बघ मी ऐश्वर्या आहे, ऐश्वर्या, आणि ऐश्वर्या मात्र कधीही हरत नसते. आणि सत्य तर तुला कळालेलं आहे की तुझी आई आता देवाघरी गेली म्हणून. आता ऐश्वर्याला हेच माहिती नसतं की आता लताबाई आहे आणि तिला कुठे कोणी मारले म्हणजे घेऊन गेलेले आहे आणि तिच्या गुंडांना मारून, हे ऐश्वर्याला अजूनपर्यंत माहिती नसते. ती फक्त आता जानकीला तोऱ्यात म्हणते की तुझी आई गेली देवाघरी आणि मी स्वतः तिला मारले, मेली तुझी आई, आणि जानकीची आई मेली असं गाणं म्हणायला सुरुवात करते. आणि परत म्हणते की ही लब्बाड राणी आहे ना तिने तुझ्या आईला मारून टाकले तर, ह्या लबाड राणीने तुझ्या आईला तर मारले, आणि अगदी वेड्यासारखं जोरजोराने हसायला सुरुवात करते. तेव्हा आता जानकी परत तिच्या अंगावर धावून जाणार, तोच लगेच ऋषिकेश जानकीचा हात धरतो आणि तिला अडवतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ तू कायदा हातात घेऊ नकोस, ती हे सगळं मुद्दाम करते तुला अगदी जितवण्यासाठी, परंतु एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव जानकी, तू संयम सोडू नकोस. आणि आता ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या तू स्वतः मात्र कोर्ट असल्यासारखं शिक्षा सुनावू नकोस, केस अजून कोर्टामध्ये सुरू आहे तर तू जिंकली आहेस भ्रमात तू राहू नकोस, कारण जानकी तुला सुरुवातीपासून सांगत आलेली आहे विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो आणि यापुढे मात्र विजय आता सत्याचाच होईल. तेव्हा आता सर्वजण रागाने ऐश्वर्याकडे बघत असतात. ऐश्वर्या वेड्यासारखं करत असते की काय विजय सत्याचा होणार, सत्य जिंकणार, आणि काय परत वळून यांच्याकडे सर्वांकडे बघते आणि सत्याचाच विजय होणार का असं विचारत असते, म्हणजे सत्य जिंकणार का? आणि लगेच आता जो काही आपल्या कमरेला बांधलेला पदर आहे तर तो बाजूला काढते आणि फेकून म्हणते की आता मात्र मला बघायचं
पाहायचं आहे की कुणाचा विजय होतो ते। आणि आता मात्र आपण कोर्टामध्येच भेटूयात। जानकी म्हणते की हो भेटूयात, कोर्टातच भेटूयात, कारण हे बघ ऐश्वर्या युद्ध अजून संपलेलं नाही आणि हे युद्ध आहे ते तेव्हा संपेल की जेव्हा विजय सत्याचा होईल तेव्हा। आणि ज्या दिवशी हे सत्य जिंकेल त्या दिवशी आता ह्या नजरेने तू जे काही बघत आहे ना ती नजर मात्र तुझी खाली असेल आणि खाली अगदी मान घालून तुला बघावं लागेल। आणि मी सुद्धा त्या दिवसाची वाट बघत आहे, त्यामुळे आता मात्र आपली भेट कोर्टातच होईल, कोर्टातच आपण भेटूयात। ऐश्वर्या म्हणते की हो मी सुद्धा कोर्टातच भेटायला येईन आणि तोऱ्यात आता तेथून जायला निघते। तेव्हा आता सर्वजण रागाने ह्या ऐश्वर्याकडे पाहत असतात। शेवटी ऐश्वर्या तिथून त्या घराच्या बाहेर निघून जाते। त्यानंतर आता घरातील सर्वजण घरात येतात। सुमित्रा आता जानकीला म्हणते की जानकी अगं हे जे काही प्रसंग आपल्या घरामध्ये घडलेत आणि ह्या सर्व प्रसंगाला तू ज्या धीराने तोंड दिलंस ना, तर जानकी हे सर्व म्हणजे बघून कौतुक वाटतं तुझं। म्हणून सुमित्रा अगदी प्रेमाने जानकीचा हात हातामध्ये धरते। तेव्हा आता जानकीचे डोळे हे अगदी भरून येतात। जानकी म्हणते की आई अहो माझ्या एकटीचं हे कौतुक नाही तर खरं तर हे सगळ्यांचं कौतुक आहे। आपण सगळेजण एकत्र होतो म्हणून आपण लढू शकलो आणि त्या ऐश्वर्याच्या विरोधात जाऊ शकलो। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं पुढाकार तर तू घेतलास जानकी, या अंधारलेल्या वाटेवर अगदी दिवा लावून तू अगदी उभी होतीस, म्हणून तर आम्ही तुझ्या सोबत लढत राहिलो। आणि या प्रवासात मात्र आता खरंच मला माझी चूक समजली आणि हे बघ जानकी खरंच मी तुझ्याशी आतापर्यंत खूप काही चुकीचं वागले। त्या ऐश्वर्याचं ऐकून मी खूप काही वेडवाकडं तुला बोललेस ग, त्यामुळे जानकी तू मला माफ कर। म्हणून आता सुमित्रा हात जोडून जानकीची माफी मागते। तर जानकी आता मोठे मनाने म्हणते की आई अहो काय हे, अहो तुम्ही माफी कशाला मागतात? आणि हे बघा आई तुम्ही माझ्या आई आहात आणि एक आई आपल्या मुलीची अशी माफी मागते का? आणि हे योग्य दिसते का की मुलीची माफी मागावी म्हणून? अहो आई तुम्ही वडीलधारी आहात, माझ्यापेक्षा मोठे आहात आणि हे बघा जर मोठ्याने एखादा परत काही शब्द बोलला तर काय फरक पडतो? मोठ्यांचं ऐकून घेणं हे लहानांचं कर्तव्य असतं। त्यामुळे आई तुम्ही मनाला इतकं संकोच वाटून घेऊ नका। हे बघा तुम्ही माझ्या आई आहात, त्यामुळे तुम्ही माझ्यावर रागवण्याचा हक्क तुम्हाला अगदी आहे। आणि आता ऐश्वर्या तर आपल्या घरातून गेलेली आहे, त्यामुळे आई यात वाईट वाटण्यासारखं काही नाही। त्या ऐश्वर्याने तुम्हाला तसं वागायला भाग पाडलं होतं, तुमची नजर तशी चुकवली होती आणि माझ्यावर रागवणं हा तुमचा अधिकार आहेच आई। जे काही झालं त्यात स्वतःची चूक नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा मनाला इतकं वाईट वाटून घेऊ नका आणि दोषी ठरू नका। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाही जानकी अगं हे सोडून द्यावं, असं इतका साधा सुद्धा त्रास मी तुला नाही दिलेला आणि खरंच मी तुला खूप त्रास दिला जानकी। हे जे काही घडले ना ते तर मला असं वाटतं की आता हे सर्व घडण्याला मीच जबाबदार होते। तर मी जर वेळीच ऐश्वर्याला रागावले असते, तिचे कान खेचले असते तर हे जे काही आहे ना ते सगळं घडलंच नसतं। तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की आई अगं जी मुलगी स्वतःच्या शब्दाला म्हणजे दुसऱ्याच्या शब्दाला काडी मात्र किंमत देत नाही, ती मुलगी तुझ्या कान खेचण्याने सुधारली असती, शांत बसली असती असं खरंच वाटतं का तुला? आणि आई तू कितीही समजावले असते, तिच्यावर जरी रागावली असते तर ती ऐश्वर्या कुठे ऐकणारी होती का? तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना आई ऋषिकेश एकदम बरोबर बोलतात, कारण ती ऐश्वर्या एक नंबरची स्वार्थी आणि अगदी हे जे काही केलंच ना तिने ते अगदी तिच्या स्वार्थासाठी केलं, म्हणून ती इतकी स्वार्थी निघाली आणि यामध्ये आपल्या घरातील कोणाचीच चूक नाही। त्यामुळे कोणीही मनाला इतकं वाईट वाटून घेऊ नका। आणि हे बघा आई तुम्ही आता शांत व्हा, तुम्ही मनामध्ये खचून जाऊ नका, त्याचा विचार करू नका। असं समजा की एखादं आपल्याला वाईट स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नातून आता आपण बाहेर पडून जागे झालो तर, आणि हे सगळं सोडून द्या। तेव्हा आता सारंग म्हणतो की हो अगं आई हे बघ वहिनी हळूहळू सगळं काही विसरून जाईल, परंतु आपल्या घरातील मात्र एक व्यक्ती अशी आहे की जे ऐश्वर्याला कधीच विसरू शकणार नाही। तर तेव्हा आता सारंग हसून आजीकडे बघतो, आजी आता कावरी बावरी होते। सारंग लगेच म्हणतो की काय ग आजी तू ऐश्वर्याला विसरू शकेल का? तेव्हा आता ततमम करत आजी विचारते की काय रे गुंड्या, अरे तू असं का बोलतोस? तेव्हा आता सारंग म्हणतो की आजी अगं मी काही चुकीचं बोललो का तुला? अगं ती तर मैत्रीण होती तुझी आणि अख्खी तुमची टीम होती, त्यामुळे ती घरातून बाहेर गेली याचं तुला वाईट वाटणारच। तर आजी आता सर्वांकडे बघते, सर्वजण हसत असतात। आजी सारंगला म्हणते की हे बघ ए बाबा, अरे ती माझी कोणी नव्हती, मैत्रीण वगैरे नव्हती, मी उगाच आपलं तिच्या होला हो करत राहायचे। आणि हे बघा मला म्हातारीला मात्र तुमच्यामध्ये ओढू नका, मला काही माहिती नव्हतं आणि ठीक आहे आजपासून मात्र मी तुझ्या सोबत राहील आणि तुझ्या होला हो करत राहील। मला काय माहिती की हे सगळं असं होईल म्हणून।
काय रे सारंग, आता तू जिवंत आहे हे एकदा सुद्धा मला तुला सांगावेसे वाटले नाही का रे? तेव्हा आता सारंग म्हणतो की आजी, अगं मला खूप काही सांगावेसे वाटले आणि थोडीशी भीती सुद्धा मला त्यावेळेस वाटली, कारण मी जर तुला हे सर्व सांगितले, मी सांगून गेलो आणि तू ते ऐश्वर्याला जाऊन सांगायची आणि होईल बॉम्ब, कारण म्हणून मी तुला हे सर्व नाही सांगितले आणि जे तुला नाही सांगितले ते तर बरेच झाले. त्यामुळे आमचा प्लॅन मात्र आज सक्सेसफुल झाला म्हणून सारंग आणि घरातील सर्वजण खूप खुश असतात. पण आता सारंग सक्सेसफुल प्लॅन झाला असे म्हटल्यानंतर सौमित्र म्हणतो की नाही सारंग, अजून आपला प्लॅन सक्सेसफुल नाही झालेला. अरे अजून तर जानकी बहिणीची आई सापडलेली नाही आपल्याला. एकदा की जानकी बहिणीची आई सापडली तर मोहीम फत्ते झाली असे समजायची. तेव्हा आता लगेच सारंग उभा राहतो. सारंग म्हणतो की दादा, अरे तू असं का म्हणतोस? कारण आता वहिनी म्हणालीच ना ऐश्वर्याला की तिच्या आईचं काय झाले ते. लताताई आता या जगात, तर सौमित्र म्हणतो की असतील, त्या या जगात नक्की असतील. आपण आत्ताच ते आपल्यामध्ये नाही असं ठरवून ठेवायला नकोय. तेव्हा आता जानकीला आपल्या आईची आठवण येते. जानकीला तिची काळजी लागलेली असते. तर ऋषिकेश म्हणतो, जानकी हे बघ, आता तू काळजी करू नकोस. तुझ्या आईचा पत्ता आपल्याला नक्की सापडेल आणि लवकरात लवकर आपण तिला शोधून काढूयात आणि त्या जेथे कुठे असतील तेथे नक्की त्या सुखरूप असतील. तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचा आनंद झालेला असतो आणि जानकीला सुद्धा एक खूप मोठा असा आधार मिळतो. जानकी आता देवी आईला हात जोडते आणि आता खुश होते, कारण आता ऋषिकेशचा पाठिंबा तिच्या मागे असतो आणि सर्व रणदिवे कुटुंबाचा. शेवटी ऐश्वर्या नावाची किडी या घराला जी लागलेली आहे, तर तिला बाहेर उपटून जानकीने आज फेकलेलं असतं आणि या घराकडे आणि या घरातील प्रत्येक माणसाकडे डोळे वर करून सुद्धा बघू नको अशी ताकीद दिलेली असते. तेव्हा आता शेवटी जानकी देवाला हात जोडते आणि लताबाई सुद्धा सुखरूप असून दे असं आता मनात म्हणते. तिला तिच्या आईची आठवण सुद्धा येते. ती देवाला हात जोडते आणि आईला सुखरूप ठेव असं म्हणते. तर शेवटी मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या मात्र आपल्या सयाजीच्या घरी येते आणि कावेरी तिला दरवाजा उघडते. तर समोर ऐश्वर्याला बघून कावेरी विचारते की ऐश्वर्या तू इथे? त्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश रूम मध्ये असतात. तर जानकी म्हणते की तिला आपण घराच्या बाहेर काढलंस, मग याचा अर्थ ती ऐश्वर्या शांत बसेल असं मला नाही वाटत. ऐश्वर्या काही करून कुठल्या ना कुठल्या मार्गाने शेवटी आपल्याला त्रास देतच राहणार. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मास्क मॅनला भेटायला येते आणि म्हणते की मी तुम्हाला प्रॉमिस करते रणदिव्यांची सगळी काही प्रॉपर्टी फक्त आणि फक्त तुमच्याच ताब्यात असेल, परंतु आता मात्र मला तुमच्या मदतीची खूप अशी गरज आहे. तेव्हा आता मास्क मॅन हा ऐश्वर्याला मदत करायला तयार होईल का? त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर साहेब घरी येतात. तर ऋषिकेश आणि सौमित्र तेथे असतो. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की बोला हो काय झालं? तर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब जो काही कोर्टाचा लिफाफा आहे तर तो देतात आणि म्हणतात की कोर्टाने उद्याची तारीख लावलेली आहे. तर तेव्हा आता ऋषिकेश आणि बाकी सर्वांना खूप मोठा एक धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की एकतर आपल्याकडे कोणताही असा पुरावा नाही, मग आपण असा कोणता पुरावा उद्या आणणार आहोत? तर तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.